सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. महापालिकेच्या ताफ्यात नव्याने समाविष्ट झालेल्या 9 ई-रिक्षा घंटागाड्यांचे प्रशिक्षण आजपासून सुरू करण्यात आले असून, या गाड्या महिला बचत गटातील चालक चालवणार आहेत. उपायुक्त स्मृती पाटील यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली आज या प्रशिक्षणाचा शुभारंभ झाला. यावेळी मुख्य स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या व्यवस्थापिका ज्योती सरवदे, स्वच्छता निरीक्षक श्रीकांत मद्रासी, शहरस्तरीय महिला संघाच्या अध्यक्षा पुष्पा सोनवळे, कुपवाडच्या अध्यक्षा कविता पवार आणि नितीन डोंबाळे उपस्थित होते. 1 जून 2025 पासून प्रशिक्षित महिला चालक प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून ई-रिक्षा घंटागाड्यांद्वारे कचरा संकलनाचे कार्य सुरू करणार आहेत. या गाड्या प्रामुख्याने संध्याकाळच्या वेळात कार्यरत राहतील आणि तिन्ही शहरांतील खाऊ गल्ल्या तसेच काही निवडक व्यावसायिक ठिकाणी जाऊन कचरा संकलन करतील. राज्यभरात फक्त 5 महानगरपालिकांना केंद्र सरकारच्या योजनेतून ई-रिक्षा घंटागाड्या मिळाल्या असून, सांगली, मिरज, कुपवाड महापालिका यामध्ये समाविष्ट आहे. महापालिका आयुक्त सत्यम गांधी व अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपायुक्त स्मृती पाटील यांच्या नियोजनानुसार या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्रत्येक ई-रिक्षावर एक महिला चालक व एक सहाय्यक कार्यरत राहणार असून त्यांना महापालिकेकडून नियमानुसार मानधनही देण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे महिलांना आर्थिक स्वावलंबनाची संधी मिळणार असून, शहरातील स्वच्छता व्यवस्थापनातही अधिक प्रभावीपणा येणार आहे.